रात्रीचे 11:45 लातूरच्या बाहेरचा ट्रक अड्डा. चहाच्या टपरीवर शेवटची उकळती किटली, धूर, डिझेलचा वास आणि थकलेले चेहरे. शंकर पाटील, 15 वर्षांचा अनुभवी ट्रक चालक. रात्र, पाऊस, घाट, अपघात सगळं पाहिलेलं, पण आज त्याला स्वतःलाच काहीतरी विचित्र वाटत होतं. तो चहा घेत बसला होता. एक म्हातारा चालक त्याच्याकडे पाहत होता. कुठे चाललास? मुंबई. म्हाताऱ्याने थोडा वेळ शांत राहून विचारलं. रात्रभर? हो. तो जवळ आला, हळू आवाजात म्हणाला, औसा घाटानंतर थांबू नकोस. शंकर हसला. का? भूत आहे का तिथं? म्हातारा गंभीर झाला. भूत नाही, पण जे दिसतं ते माणूस नसतं. शंकरने ट्रक सुरू केला. इंजिनचा आवाज रात्रीत घुमला. तो हायवेवर निघाला. पहिल्या काही तासात सगळं सामान्य होतं. गावं मागे पडली, रस्ता रिकामा झाला. औसा घाट सुरू झाला. अचानक धुकं वाढायला लागलं, इतकं दाट की हेडलाईटमध्येही काही दिसत नव्हतं. शंकरने स्पीड कमी केला. रस्ता शांत झाला, खूप शांत, असामान्य. अचानक त्याला पुढे कोणीतरी दिसलं. एक माणूस रस्त्याच्या मध्ये उभा, पांढरा शर्ट, डोकं खाली. शंकरने ब्रेक मारला. ट्रक थांबला. तो खाली उतरला. अरे बाजूला हो, मरशील. माणूस हलला नाही. शंकर जवळ गेला. ऐकतोय का? माणूस हळूहळू डोकं वर करतो आणि शंकरच्या अंगावर काटा आला. त्याचा चेहरा नव्हता, फक्त सपाट त्वचा. डोळे नाहीत, नाक नाही, फक्त रिकामी त्वचा. शंकर मागे हटला. डोळे मिचकावले आणि तो माणूस गायब. पूर्ण रिकामा रस्ता. तो घाबरून ट्रकमध्ये बसला. डोकं फिरतंय बहुतेक. त्याने इंजिन सुरू केलं, पण मिररमध्ये काहीतरी दिसलं. मिररमध्ये मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं होतं. तोच माणूस, चेहरा नसलेला. शंकर जोरात मागे वळला. सीट रिकामी. परत मिररमध्ये पाहिलं. तो अजूनही तिथेच. हळूहळू पुढे सरकत ट्रकमध्ये एक आवाज घुमला. थांब, मला उतरायचं आहे. ट्रकच्या केबिनमध्ये घुसमटायला लागलं होतं. शंकरचा श्वास जोरात चालू होता. हात स्टीअरिंगवर घट्ट पकडलेले. मिररमध्ये तोच दिसत होता, चेहरा नसलेला माणूस. तो हळूहळू पुढे सरकत होता. नजर चुकवता येत नाही. शंकरने मिरर झाकायचा प्रयत्न केला, पण विचित्र गोष्ट घडली. तो मिररवर हात ठेवतो आणि त्याच्या हातातून थंडी आत शिरते. जणू बर्फात हात घातला. त्याने हात झटकून घेतला, पण आता त्याला जाणवलं कोणीतरी त्याच्या अगदी मागे बसलं आहे. त्याच्या मानेवर थंड हवा जाणवली, जणू कुणीतरी त्याच्या कानाजवळ श्वास घेत होता. आणि मग हळू आवाज, तू थांबला नाहीस. शंकर घाबरून ॲक्सिलेटर पूर्ण दाबतो. ट्रक वेगाने घाट उतरायला लागतो, पण रस्ता संपतच नाही. तोच वळण, तोच दगड, तोच झाड. जणू तो एका जागी फिरतोय. अचानक रेडिओ स्वतः चालू होतो. स्टॅटिक आवाज. आणि मग एक बातमी. आज औसा घाटात एक ट्रक अपघात झाला. चालक जागीच ठार. शंकरचा श्वास अडकतो. रेडिओ पुढे म्हणतो, ओळख पटली. शंकर पाटील. शंकर किंचाळतो, नाही, मी जिवंत आहे. त्याने स्वतःकडे पाहिलं. हात थरथरत होते, पण हळूहळू पारदर्शक होत होते. तो मिररमध्ये पाहतो आणि गोठतो. मागच्या सीटवर जो बसला होता तो आता स्पष्ट दिसत होता. तो शंकरच होता. डोकं फुटलेलं, रक्ताळलेला चेहरा, डोळे रिकामे. अचानक त्याच्या डोक्यात एक दृश्य चमकलं. ट्रक घसरतो, ब्रेक फेल, ट्रक दरीत कोसळतो, काच फुटते, रक्त, किंचाळी आणि मग पूर्ण अंधार. शंकरचा आवाज तुटतो, मी आधीच मेलोय. मागच्या सीटवरचा तो, त्याचाच मृतदेह, हसतो आणि म्हणतो, हो, आणि आता तू एकटा नाहीस. अचानक केबिनमध्ये आणखी सावल्या दिसू लागतात. सीटवर
दरवाजाजवळ छताला चिकटलेल्या, सगळे अपघातात मेलेले, कोणाचा हात नाही, कोणाचा चेहरा अर्धा, ते सगळे एकाच आवाजात म्हणतात, आम्हाला उतरायचं आहे. शंकर ब्रेक दाबतो, पण ब्रेक काम करत नाहीत. स्टेअरिंग स्वतः फिरतंय. ट्रक वेगाने पुढे जातोय. समोर एक मोठा अंधार दिसतो, जणू रस्ता संपतोय. दरी खोल, काळी, अंत नसलेली. सगळे आत्मे एकाच वेळी ओरडतात, इकडे, खाली, इथेच आमचं घर आहे. ट्रक वेगाने पुढे धावत होता. समोर फक्त अंधार, ना रस्ता, ना कडा, ना काही चिन्ह, फक्त एक अतोनात खोल दरी. शंकर ओरडत होता, थांब, थांब, पण ट्रक थांबत नव्हता. क्षणभरात ट्रक दरीत कोसळला, धडाम, पण आवाज झाला नाही. ट्रक खाली पडत होता, पडतच होता. कधी संपेल तेच कळत नव्हतं. शंकरला जाणवलं, तो पडतोय पण मरत नाही. त्याच्या आजूबाजूला इतर आत्मे तरंगत होते, कोणी उलटे, कोणी वाकडे, कोणी हवेत अडकलेले. त्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना, अनंत भीती. ट्रक अखेर थांबला, पण जमिनीवर नाही, तो हवेत लटकत होता. खाली पाहिलं आणि शंकरचा आत्मा थरथरला. खाली हजारो ट्रक होते, तुटलेले, जळालेले, उलटे, आणि प्रत्येक ट्रकमध्ये कोणीतरी अडकलेलं. दरीत जमीन नव्हती, ती होती हजारो मृतांच्या शरीराने बनलेली. ते हलत होते, कुजबुजत होते, हात वर करत होते, जणू वर येण्याचा प्रयत्न करत होते. अचानक संपूर्ण दरी शांत झाली. सगळे आत्मे थांबले आणि हळूहळू ते सर्व एकाच दिशेने पाहू लागले, शंकरकडे. अंधारातून काहीतरी बाहेर आलं, प्रचंड, विकृत, आकारहीन. त्याला चेहरा नव्हता, पण हजारो डोळे होते. ते सगळे वेगवेगळ्या दिशेने फिरत होते. तो आवाज काढतो, नवा चालक. तो शंकर जवळ येतो. त्याचा आवाज शंकरच्या डोक्यात घुमतो, इथून बाहेर पडायचं आहे. शंकर थरथरत म्हणतो, हो. तो हसतो, मग किंमत द्यावी लागेल. तू परत वर जाशील, पण प्रत्येक रात्री तुला एक नवीन आत्मा इथे आणावा लागेल. शंकर स्तब्ध. म्हणजे? तो आवाज थंड झाला, लोकांना थांबव, त्यांना घेऊन ये, जसं तुला कोणी आणलं. नाही, मी नाही करणार. क्षणात दरीतील सर्व मृतदेह जिवंत होतात. ते शंकरकडे सरकतात. हात, नखे, दात, ते त्याला ओढायला लागतात. तो किंचाळतो, ठीक आहे, मी करतो. सगळं थांबतं. तो प्राणी हसतो. क्षणात शंकर परत आपल्या ट्रकमध्ये बसलेला असतो. रस्ता पुन्हा समोर, घाट, धुकं, सगळं जसं आधी होतं तसं. समोर एक माणूस उभा, पांढरा शर्ट, डोकं खाली. शंकरचे हात थरथरतात. ब्रेक दाबायचा. तो हळूहळू दार उघडतो, बाहेर उतरतो आणि हसतो. त्याचे डोळे आता रिकामे झालेले. आजही औसा घाटात रात्री एक ट्रक दिसतो. चालक शांत असतो, पण त्याच्या मिररमध्ये अनेक चेहरे दिसतात. रात्र पुन्हा आली होती. घाटावर धुकं पसरलं होतं. रस्ता ओला, शांत, मृत. आणि त्या शांततेत एक ट्रक हळूहळू पुढे जात होता. चालक शंकर, पण तो आता शंकर नव्हता. त्याचे हात स्टेअरिंगवर होते, पण नियंत्रण त्याचं नव्हतं. त्याला जाणवत होतं, कोणीतरी त्याच्या आत बसलंय. त्याच्या डोक्यात आवाज घुमत होता, आणखी एक, आणखी एक. ट्रकच्या मिररमध्ये फक्त एक चेहरा नव्हता, डझनभर चेहरे, जखमी, तुटलेले, रडणारे. ते सगळे शंकरकडे पाहत होते, पण आता ते ओरडत नव्हते, ते हसत होते. समोर एक कार दिसली, एक कुटुंब, आई, वडील, लहान मुलगा. शंकरच्या हातांनी स्वतःहून स्टीअरिंग वळवलं. तो ट्रक सरळ कारकडे गेला. नाही, नाही, थांब, तो ओरडला, पण त्याचा आवाज बाहेर आला नाही. धडाम. कार चिरडली गेली. काच, रक्त, किंचाळी, आणि मग पूर्ण शांतता. शंकर खाली उतरला. त्याने त्या कुटुंबाकडे पाहिलं. त्याचे डोळे आता रिकामे नव्हते,
ते भुकेले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं. कारमधून 3 सावल्या बाहेर आल्या. आई, वडील, मुलगा. त्यांचे शरीर नव्हते, फक्त धुक्यासारखे आकार. ते शंकरकडे पाहत होते भीतीने. अचानक रस्त्याखाली भेग पडली. तीच दरी, तीच अंतहीन काळोख. त्या आत्म्यांना काहीतरी ओढू लागलं. ते ओरडू लागले, वाचवा. पण शंकर फक्त पाहत राहिला. त्या आत्म्यांना दरीत ओढलं गेलं आणि शंकरच्या डोक्यात तो आवाज पुन्हा, छान, अजून आण. शंकर हळूच म्हणाला, हो. त्याच्या डोळ्यात आता पूर्ण अंधार होता. त्याची ओळख संपली होती. तो फक्त एक साधन झाला होता. रात्र मागे सरकत नव्हती. घाट संपत नव्हता. तोच वळण, तोच रस्ता. जणू वेळ थांबली होती. अचानक रस्त्याच्या कडेला अनेक ट्रक दिसू लागले. सगळे बंद, गंजलेले. प्रत्येक ट्रकमध्ये एक चालक बसलेला. त्यांचे डोळे उघडे, शरीर हालचाल नसलेलं पण जिवंत. त्या सगळ्यांनी एकाच वेळी शंकरकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, आम्ही पण तुझ्यासारखेच आहोत. शंकर पुढे जात राहिला. आणखी लोक, आणखी अपघात, आणखी आत्मे. औसा घाटात कोणताही अपघात नसतो. तो एक निवड असतो, एक साखळी. जर तुम्ही कधी रात्री लातूर मुंबई रस्त्यावर गेला आणि तुम्हाला एक ट्रक दिसला जो हळूहळू तुमच्याकडे येतोय, तर पळून जा. कारण तो चालक नाही. कारण तो चालक माणूस नाही. तो तुम्हाला खाली घेऊन जाणार आहे. रात्र नव्हती, दिवसही नव्हता. तिथे वेळच नव्हती. शंकरचा ट्रक पुन्हा दरीत उतरला. पण यावेळी तो पडत नव्हता. तो हळूहळू खाली ओढला जात होता. जणू दरी जिवंत होती. ती त्याला गिळत होती. हवा घाणेरडी होती. कुजलेल्या मांसाचा वास, जळालेल्या रबराचा वास आणि रक्ताचा गंध. श्वास घेताच छातीत जळजळ होत होती. पण तो मरू शकत नव्हता. ट्रक खाली पोहोचला, पण तिथे जमीन नव्हती. ती होती जिवंत शरीरांचा थर. हजारो, लाखो. ते हालचाल करत होते, कळवळत होते. शंकर खाली उतरला. त्याच्या पायाखाली कुणाचा तरी चेहरा आला. तो हलला. त्याने डोळे उघडले आणि हळू आवाजात म्हणाला, कृपा कर. शंकर मागे हटला, पण प्रत्येक पाऊल कुणाच्या तरी शरीरावरच पडत होतं. वर पाहिलं. आकाश नव्हतं. वर एक प्रचंड काळं छप्पर होतं आणि त्यावर असंख्य डोळे. ते सगळे पाहत होते एकाच वेळी. तो पुन्हा दिसला. तोच प्रचंड आकार, पण आता स्पष्ट. तो एक नव्हता. तो हजारो शरीरांनी बनलेला होता. प्रत्येक शरीर ओरडत होतं. प्रत्येक तोंड उघडलेलं. तो आवाज शंकरच्या डोक्यात घुमला, हे सगळं थांबणार नाही. जोपर्यंत वर लोक जिवंत आहेत, तोपर्यंत आम्हाला अन्न मिळत राहील. शंकरने विचारलं, इथे आलेले लोक मरतात का? तो हसला. तो आवाज दरीभर पसरला, नाही, इथे कोणी मरत नाही. इथे फक्त जिवंत राहतात. शंकरने आजूबाजूला पाहिलं. काही लोकांचे शरीर अर्धवट खाल्लेले, काहींचे हात वेगळे, पण ते अजून जिवंत. ते हालत होते, रडत होते, पण मरत नव्हते. एक माणूस त्याच्या जवळ सरकला. त्याचा चेहरा ओळखीचा वाटला. तोच तो म्हातारा चालक, ज्याने त्याला आधी चेतावणी दिली होती. तो कुजबुजला, मी थांबलो आणि इथे आलो. आता 20 वर्ष झाली, पण मी अजूनही मेलो नाही. अचानक शंकरच्या पायाखालील शरीर हालू लागली. त्यांनी त्याचे पाय पकडले. हळूहळू त्याला खाली ओढू लागले. तो ओरडला, पण उपयोग नव्हता. त्याचं शरीर त्या थरात मिसळू लागलं. त्वचा वितळली, हाडं वाकली. काही वेळाने शंकर पूर्णपणे गायब झाला. पण तो संपला नाही. वरच्या त्या काळ्या छतावर एक नवीन डोळा उघडला. तो शंकरचा होता. दरम्यान वरच्या रस्त्यावर एक नवीन चालक ट्रक चालवत होता. रात्र, धुकं, औसा घाट. समोर एक माणूस होता. पांढरा शर्ट, डोकं खाली. तो चालक थांबतो, दार उघडतो, बाहेर उतरतो आणि त्या माणसाचा चेहरा वर येतो. तो शंकरच असतो.
ही कथा संपत नाही, ती फक्त पुन्हा सुरू होते. पुढचा अनुभव, ती लिफ्ट घेतलेली बाई. पण मी 12 वर्ष ट्रक चालवतोय. लातूर, मुंबई, सोलापूर, पुणे, नागपूर, हैदराबाद सगळे रस्ते पाहिले आहेत. अपघात पाहिले, रात्रीचे धुके पाहिले, चोर, दरोडेखोर सगळं पाहिलं. पण 2019मध्ये जे घडलं ते मी आजही विसरू शकत नाही. ती रात्र, डिसेंबर महिना होता. मी सोलापूरहून मुंबईकडे माल घेऊन जात होतो. रात्री 12:30 वाजले होते. रस्ता रिकामा, थंडी जबरदस्त. मी गाणं लावून शांतपणे ट्रक चालवत होतो. अचानक हेडलाईटमध्ये मला एक बाई दिसली. रस्त्याच्या कडेला उभी, पांढरा ड्रेस, केस मोकळे, हाताने लिफ्ट मागत होती. मी आधी दुर्लक्ष केलं, पण ती खूप थरथरत होती. मला वाटलं कोणीतरी अडकलेली असेल. मी ट्रक थांबवला, खिडकी खाली केली. कुठं जायचंय? ती हळू आवाजात म्हणाली. पुढच्या गावात सोडा. तिचा आवाज खूपच शांत होता. मी दार उघडलं. ती आत बसली. ती बसताच केबिनमध्ये अचानक थंडी वाढली. जणू AC फुल चालू आहे. मी विचारलं, तुम्हाला काय झालं? इतक्या रात्री एकटी? ती काही बोलली नाही, फक्त बाहेर पाहत बसली. 5-10 मिनिटे गेले. ती एक शब्दही बोलत नव्हती. मला थोडं विचित्र वाटायला लागलं. मी हसत म्हणालो, घाबरू नका, मी सोडतो. ती हळू म्हणाली, मी आधी इथे बसले होते. माझं लक्ष मिररकडे गेलं आणि माझा घसा कोरडा पडला. मिररमध्ये फक्त मी दिसत होतो. ती बाई दिसतच नव्हती. मी हळूच तिच्याकडे पाहिलं. ती तशीच बसलेली, पण तिचा चेहरा आता बदललेला होता. डोळे मोठे, पूर्ण पांढरे, ओठ थोडे उघडे. ती हळू आवाजात म्हणाली, तू थांबला नसतास तर वाचला असतास. मी घाबरून ब्रेक मारला. ट्रक थांबला. मी लगेच बाहेर उतरलो. हृदय जोरात धडधडत होतं. मी परत केबिनमध्ये पाहिलं. ती बाई गायब. पूर्ण रिकामी सीट. मी सुटकेचा श्वास घेतला. भास झाला बहुतेक. मी परत बसलो. ट्रक सुरू केला. काही सेकंदांनी माझ्या खांद्यावर थंड हात जाणवला आणि आवाज. मी अजून उतरले नाही. मी ट्रक रस्त्याच्या कडेला सोडून पळालो. सरळ जवळच्या ढाब्यावर गेलो. तिथल्या लोकांनी सांगितलं, त्या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी एक बाईचा अपघात झाला होता. ती लिफ्ट मागत उभी होती आणि ट्रकने तिला चिरडलं. आजही मी त्या रस्त्यावर जातो, पण कधीही रात्री कुणाला लिफ्ट देत नाही, कारण रात्री रस्त्यावर उभे असलेले सगळेच लोक जिवंत नसतात. पुढचा अनुभव, ती परत चढली. मी महेश, 8 वर्षांपासून ट्रक चालवतो. पुणे, मुंबई, मुंबई, नाशिक, नाशिक, धुळे सगळे रस्ते माझ्या हातात आहेत. मी कधीच भूताखेतांवर विश्वास ठेवत नव्हतो, पण 2022च्या एका रात्रीने माझं सगळं बदलून टाकलं. मी नाशिकहून मुंबईकडे माल घेऊन जात होतो. रात्रीचे साधारण 1:30 वाजले होते. कसारा घाट सुरू झाला होता. धुकं खूप जास्त होतं. रस्ता ओला, वळण तीव्र. मी सावकाश ट्रक चालवत होतो. अचानक रस्त्याच्या कडेला मला एक माणूस दिसला, पण तो चालत नव्हता. तो घसरत होता. जणू पाय जमिनीला लागतच नव्हते. मी स्वतःला सांगितलं, पाहू नको, सरळ जा. पण तो अचानक ट्रकच्या अगदी समोर आला. मी जोरात ब्रेक मारला. मला वाटलं गेला माणूस. मी घाबरून खाली उतरलो, पण रस्त्यावर कोणीच नव्हतं. ना रक्त, ना शरीर. मी परत ट्रकमध्ये बसलो. मिररमध्ये पाहिलं आणि माझा श्वास अडकला. मागच्या केबिनमध्ये कोणीतरी उभं होतं. तोच माणूस, पण आता स्पष्ट. त्याचा चेहरा पूर्ण जखमी, डोकं वाकडं, डोळे बाहेर आलेले, जणू मोठा अपघात झालेला. तो हळू आवाजात म्हणाला, माझी जागा घे. माझे हात स्टेअरिंगवर होते, पण ट्रक माझ्या नियंत्रणात नव्हता. तो स्वतः चालत होता. वेग वाढत होता. माझं शरीर जड झालं. मी हलू शकत नव्हतो. फक्त डोळे हालत होते.
अचानक माझ्या डोळ्यांसमोर दुसरं दृश्य आलं. तोच रस्ता, तोच घाट. एक ट्रक घसरतो, एक माणूस चिरडला जातो. तो रडतो, ओरडतो, पण कोणी थांबत नाही. तो आवाज पुन्हा. कोणी थांबलं नाही. आता तू थांब. समोर मोठं वळण, खाली दरी, ट्रक वेगात. मी पूर्ण शक्ती लावून ब्रेक दाबला. ट्रक घसरला, पण एका दगडाला धडकून थांबला. मी श्वास घेतला. मी मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. सगळं रिकामं. मी विचार केला, सगळं संपलं. मी ट्रक परत सुरू केला. मिररमध्ये पाहिलं आणि मी थरथरलो. मिररमध्ये ड्रायव्हर सीटवर तो माणूस बसलेला होता आणि मागे मी उभा होतो. त्या दिवसानंतर मी ट्रक चालवतोय, पण कधी कधी वाटतं स्टीअरिंगवर मी आहे की तो.